पाटण तालुक्यातील ढेबेवाडीत ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला। रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला। ढेबेवाडी भागातील नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीजवळ हा संपूर्ण प्रकार घडलाय। मधमाशांच्या हल्ल्यात 70 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय। अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे। खोपोलीजवळ बोर घाटात पहाटे 4:15च्या सुमारास हा अपघात झालाय। अक्षय तृतीया या निमित्त गोंदिया जिल्ह्यातील माठांच्या बाजारपेठा या सजल्यात। सकाळपासूनच माठ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। अक्षय तृतीयेनिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिक आपल्या पूर्वजांच्या आठवणीनिमित्त माठांची पूजा अर्चना करून माठामधील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात। मागील 2 आठवड्यांपासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य उन्हाच्या तडाख्यानं हैराण झाले। मात्र त्यातच हवामान विभागानं आता मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केलाय। त्यामुळे उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी देखील फळबागा आणि पिकांचं नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे सध्या नागरिक चिंतेत आहेत। अक्षय तृतीया दिवशी आंबा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं नाशिकमध्ये दिसलं। नाशिकच्या बाजार समितीत रत्नागिरी, देवगड, हापूससह कर्नाटक, गुजरात, हैदराबाद मधून देखील आंबा नाशिकमध्ये दाखल झालाय। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्याचा महानैवेद्य दाखवला गेला। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला आज 11,000 आंब्याचा महानैवेद्य हा दाखवला गेला। गणरायाभोवती केलेल्या आंब्याच्या आकर्षक आरास ही सुद्धा पाहण्याचा विषय ठरली होती। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यासह धुळे तालुक्यातील काही गावात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामस्थांना टँकर मार्फत पाणी दिले जाते। गाव विहीर तळ गाठल्यामुळे या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। तालुक्यातील आमदारांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नसून आमदारांवर देखील रोष ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। चारधामचे दरवाजे यावर्षी अक्षय तृतीयेला म्हणजेच 10 मे रोजी उघडतील। या दिवशी यमुनोत्री, केदारनाथ तसंच गंगोत्रीचे दरवाजे उघडतील। 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे 2 दिवसांनी उघडले जातील। 15 एप्रिल पासून यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली गेली होती। अहवालानुसार आतापर्यंत एकूण 21.58 लाख भाविकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। आज संध्याकाळी 4च्या सुमारास अवकाळी पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली। जिल्ह्यातील दारव्हा, बोरी आरब, अरणी, नेर, राळेगाव, पुसद तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते आहे। येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे पेरूला भाव मिळत नसल्यानं 2 एकर पेरूची बाग तोडून टाकली आहे। सततचा दुष्काळ, पाण्याचा अभाव तसंच पेरूला भाव मिळत नसल्यानं अखेर हताश होत या शेतकऱ्यांना 2 एकर पेरूची बाग ही जमीनदोस्त केली आहे। राज्यामध्ये सर्वत्र तीव्र उष्णता जाणवते। अशातच अवकाळी पावसाचं थैमान बघायला मिळतं। या पावसामुळे उन्हापासून जरी दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी धान पिकांचं नुकसान होत आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। 2 दिवसांपूर्वी जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यासह धुळे तालुक्यातील काही गावात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामस्थांना टँकर मार्फत पाणी दिले जाते।
गावातील विहिरीनं तळ गाठल्यामुळे या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। तालुक्यातील आमदारांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नसून आमदारांवर सुद्धा नागरिकांनी ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय। अहमदनगरच्या जामखेड येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सभा आटपून माही जळगाव येथे वडापावच्या गाडीवर थांबून वडापाववर ताव मारला। माहीम जळगाव येथील प्रसिद्ध असलेल्या डाळ वड्याची रेसिपी जाणून घेत स्वतः वडे देखील बनवले।